नमस्कार. अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन नाशिक 2024 हे अधिवेशन 2 दिवस चालणार आहे. त्यामध्ये 10 तारखेला संध्याकाळी नाशिक आजचे उद्याचे व मराठा समाज त्याचे योगदान या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे. या परिसंवादासाठी नाशिक जिल्ह्यातील व परिसरातील मान्यवर, क्रीडा, कला, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि औद्योगिक राजकीय क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधींना आणि प्रतिष्ठित लोकांना आम्ही बोलवलेलं आहे. त्यांच्यामध्ये विषय असा दिलेला आहे की नाशिक पुढचे कसे असेल, त्यासाठी परिसंवाद आयोजित करून प्रश्न उत्तरं विचारली जाणार आहेत. जे सामान्य नागरिक आहेत त्यांना काय पुढचं नाशिक 15 वर्षानंतर 50 वर्षानंतर कसं असेल ह्यासाठी मान्यवरांच्याकडून काय अपेक्षा आहेत ह्या विषयावर गोलमेज परिषद सुद्धा होईल. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वसाधारण सभा आहे. सकाळी 10 वाजता सर्वसाधारण सभा झाल्यानंतर कला, क्रीडा, पर्यटन क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि मान्यवर यांचा परिसंवाद आहे. त्यानंतर दुपारचे सेशन होईल. त्याच्यामध्ये महिला व युवक यांना दिशा देण्यासाठी व त्यांच्या पुढचे आव्हानं काय आहेत, त्यांना काय केलं पाहिजे, त्यांना कोणती दिशा मान्यवरांच्या मार्फत देण्यात येईल किंवा त्यांना स्किल डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे, औद्योगिक क्षेत्राकडे जाणं आवश्यक आहे किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये आवश्यक आहे. ह्या सर्व गोष्टींची चर्चा करून त्या दिवशी ठराव पास केले जातील आणि त्यानुसार पुढील दिशा ठरवून महासंघातला प्रत्येक कार्यकर्ता, प्रतिनिधी काम आपल्या जिल्ह्यामध्ये पुन्हा ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तो त्याच्यावर काम करेल. हा असा पूर्ण 2 दिवसाचा मेळावा अधिवेशन मराठा महासंघातर्फे आयोजित केलेला आहे. मराठा महासंघ राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन 2024 आमचा महिलांचा असा एक आम्ही त्याच्यामध्ये सहभाग झालेलो आहे की आम्ही जिजाऊच्या लेकी आणि आम्हाला तो वसा घ्यायचा आहे. आम्हाला ज्या पद्धतीने जिजाऊ मातांनी शिवाजींना घडवलं त्या पद्धतीने युवती असो, युवक असो, त्यांना हा आम्हाला वसा द्यायचा आहे. तर हे जे अधिवेशन आहे महिलांसाठी खास, तर त्याच्यासाठी उद्योजक आम्हाला घडवायचे आहे. मी स्वतःही VK ट्रेनिंगची डायरेक्टर आहे, शोभा सोनवणे, आणि राष्ट्रीय या कार्यकारिणीवर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, महिला सहकारी बँकेची डायरेक्टर. तर मला एक असं, आपण जेव्हा स्त्री कुठली असू दे, जेव्हा आपण रस्त्याने महाराजांचे एक त्यांनी ज्या पद्धतीने मावळे घडवले, आपण त्यांच्या इतके थोर नाही, परंतु आपण त्यांचा वसा घेऊन निश्चितच महिलांपर्यंत अन्याय जो होतो त्यांच्यावर आपण वाचा फोडू शकतो. किंवा जे उद्योजक आहे तर छोटा मोठा आमचं चाललंय कार्यक्रम घेऊन त्यांना आपण महिला बचत गट सक्षमीकरण आणि ज्या ज्या महिला आपल्या खरोखर त्यांना स्वावलंबी करायचे त्याच्यासाठी आम्ही निश्चितच आमच्याकडे एक एजन्सी मला घ्यायची धुळ्याला, तर ती म्हणजे मुरली ऑइलची, त्याला आम्ही एस्केप बेरिंगचं